महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल? आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. तर निवडणुका जाहीर झाल्यात. काय पक्षाची पुढची रणनीती काय असेल? पक्षाची रणनीती महायुती म्हणून एकत्र लढण्याची आहे. कालच हिवाळी अधिवेशन संपलं आणि आता इथून पुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, बृहन्मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या सर्व महानगरपालिका हे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार आमचा आहे. तुमची जिथे ताकद आहे, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिका आहे. तिथे भाजपची भूमिका अशी आहे की त्यांनी एकटं लढावं अशी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे. मी मागच्या आठवड्यात नागपूरला असताना आमच्या पक्षाची जी बैठक आदरणीय अजितदादांनी घेतली होती गोंडवाना क्लबला, त्या ठिकाणी सांगितलं होतं की काही ठिकाणी अशी अपवादात्मक स्थिती असेल, म्हणजे कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी सुद्धा लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता फुलसुंगी नगर परिषदेचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे, म्हणजे ते 20 तारखेला निकाल आहे त्याचा. तिथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना प्लस भारतीय जनता पार्टी. तर आता हा स्थानिक लोकांनी घ्यायचा निर्णय आहे. तुर्तास तरी सर्व महाराष्ट्रभर आमचा प्रयत्न आहे की एकत्र लढणे. आता मुंबईचा ट्विस्ट कसा येणार की नवाब भाईंना तिथे जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. पण आता आज स्वतः मुख्यमंत्री पुण्याला आहेत आणि अजितदादा पण पुण्याला आहेत, त्यामुळे दोघांच्या बैठकीनंतर हे चित्र आणखी स्पष्ट होणार. पण आतापर्यंत मी जी काही माहिती घेतली, आता निवडणूक आयोगाने आता पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये एकच माहिती समोर येते की सर्वांचा आग्रह महायुती म्हणून एकत्र लढण्याचा आहे. नवाब मलिकांच्या मुद्द्यावर जर भाजपनं थांबलं तर पक्षाची काही भूमिका ठरली का? पक्षाकडे तसा दुसरा प्लॅन बी तयार असेल, पण मला तरी वाटते की नवाब भाईंवरती जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे नवाब भाईच मुंबईच्या सर्व निवडणुकीचे त्यांच्या अध्यक्षतेखालीच मला असं वाटते, मला वैयक्तिक ती निवडणूक लढवल्या जाईल. शेवटचा प्रश्न विचारतो. नगरपालिका निवडणुकीमध्ये माहितीतले तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. टीका टिप्पणी अतिशय खालच्या पातळीवर सुद्धा झाल्या. तर महापालिकेच्या निवडणुकीचे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे तिन्ही पक्षांनी? त्याकरता एक समन्वय समिती तिन्ही पक्षाकडून गठीत केली गेलेली आहे. एक सूत्र त्याचं ठरेल की ठीक आहे, स्वतंत्र लढलो पण महायुती म्हणून आपण सत्तेत एकत्र असताना मित्र पक्षावर टीका करताना काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजे, याचा भान हे तिन्ही पक्षांनी ठेवावं. आमची अपेक्षा अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका टिप्पणी कोणी करू नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका टिप्पणी जर कोणी केलीच तर त्याला उत्तर सुद्धा आम्ही तशाच पद्धतीने देऊ. निवडणुकीचे निकाल जेव्हा 16 जानेवारीला लागतील, अजितदादांचं जे परफॉर्मन्स आहे ते कसं असेल, कसं पाहता तुम्ही त्या? मी तुम्हाला सांगतो, 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान आणि 16 जानेवारीला त्या निवडणुकीचा निकाल आहे. नगर परिषदचे 21 तारखेचे जे काही निकाल येतील झालेल्या निवडणुकांचे, त्यात सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स दिसेलच. जिल्हा परिषद मध्ये सुद्धा महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये आम्ही दुसऱ्या नंबरला राहू अशी आम्हाला अपेक्षा आहे. राहिला महानगरपालिकेचा प्रश्न, तर महानगरपालिकेकरता आमची तयारी तर पूर्णपणे चांगला रिझल्ट देण्याची आहे, पण काही ठिकाणी आमची ताकद कमी आहे. जसं मुंबई शहर आहे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद थोडी कमी आहे, हे काही ठिकाणी मान्य करतो आम्ही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मात्र आम्ही पूर्ण ताकदनिशी आहोत. प्रत्यक्ष पुणे शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 16 जानेवारीच्या निकालामध्ये मुंबई वगळता इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल हा मोठ्या चांगल्या फरकाचा आपल्याला दिसेल. या संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स चांगला असेल, मात्र निवडणुकीत वेगळं जरी लढलं तरी एकमेकांवर टीका करताना काही भान ठेवलं पाहिजे. तर राष्ट्रवादीवर टीका झाली तर इतका जवाब पत्तर से देऊ, असं स्पष्ट आमदार अमोल मिटकर यांनी केलं आहे. उमेश रोणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.